तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ मांजर्ली स्मशानभूमी येथे बंद असणारी इलेक्ट्रॉनिक शवदाहिनी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि आता ती नवीन स्वरूपात असणार आहे। गॅस दाहिनी म्हणून आपण बघितलं तर हे संपूर्ण याचं परिवर्तन करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण पूरक आणि याच्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारे हानी होणार नाहीये। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून सतत हा पाठपुरावा करण्यात आलेला आणि आता आपण जर पाहिलं तर ही शवदाहिनी जी आहे ती बदलापूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे। खरं तर मागील अनेक वर्ष लोकांची मागणी होती आणि महत्त्वाचं म्हणजे ही सेवा जी आहे ती पूर्णपणे कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोफत दिली जाते आणि प्रदूषण टाळण्यासाठी जी इलेक्ट्रिक शवदाहिनी होती ती आता महानगर गॅसच्या स्वरूपात जे आहे ते तिचं परिवर्तन करण्यात आलेलं आहे आणि याच विषयी आपल्याला संपूर्ण माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, अत्यंत महत्त्वपूर्ण हा प्रोजेक्ट होता, हा प्रकल्प होता, बदलापूरकरांना हा प्रचंड मोठा दिलासा मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या माध्यमातून हा सतत पाठपुरावा करण्यात आलेला, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आज बदलापूर शहरासाठी जी अनेक दशकांची मागणी होती ती पूर्ण झाल्याचं मला तुम्हाला सांगायचा आनंद वाटतो। दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर एक गॅसवर चालणारी शवदाहिनी या बदलापूर शहरात असली पाहिजे, यासाठी अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि या मागणीचा विचार करून आदरणीय रुचिताताई घोरपडेच्या नगराध्यक्ष आहेत आणि आमचे आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश आलं आणि अवघ्या 10 दिवसांपूर्वी ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर महानगर गॅसवर चालणारी शवदाहिनी या ठिकाणी सुरू केली जाईल आणि आज तो शब्द आज भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, राजेंद्रदादा घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण केला गेलाय आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी आज महानगर गॅसवर चालणारी शवदाहिनी आपण सुरू करतोय आणि या शवदाहिनीचा खऱ्या अर्थाने मोटिव्ह हाच होता की बदलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने प्रदूषण व्हायचं, या ठिकाणी पहिला डिझेलवरची शवदाहिनी होती, त्या डिझेलमुळे प्रचंड या ठिकाणी प्रदूषण व्हायचं, हवा या ठिकाणी प्रदूषित व्हायची, तर प्रदूषण मुक्त असलं पाहिजे आणि या ठिकाणी पर्यावरणाची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून अंतिम संस्कार झाले पाहिजे, कारण अंतिम संस्कार हा माणसाच्या आयुष्यातला शेवटचा संस्कार असतो। तर हा शेवटचा संस्कार होताना सुद्धा पर्यावरणाची हानी होऊ नये आणि शहरात प्रदूषण होऊ नये यासाठी म्हणून ही शवदाहिनी फार गरजेची होती आणि आज महानगर गॅसवर चालणारी शवदाहिनी या ठिकाणी नॅशनल एअर क्लीन प्रोग्रामच्या माध्यमातून असो किंवा इनकॅप आणि 15व्या वित्तीय आयोगाच्या विशेष सहकार्यातून असो आणि आमच्या विद्यमान ज्या नगराध्यक्ष आहेत आदरणीय रुचिताताई घोरपडे, आमचे माजी नगराध्यक्ष आणि तथा आज जे नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी अवघ्या काही दिवसांमध्ये आपण ही शवदाहिनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि मला सांगायला आनंद या गोष्टीचा वाटतो। आम्ही कोणाला विकासाचे आश्वासनं देणारे लोक नाही आहोत, या ठिकाणी जो शब्द आम्ही देतो तो शब्द पूर्ण करणारे लोक आहोत आणि आज नगराध्यक्षांनी जो शब्द या शहरात दिला होता, आज राजेंद्रदादांनी जो शब्द दिला होता, आज तो शब्द आम्ही पाळलाय आणि या ठिकाणी महानगर गॅसवर चालणारी शवदाहिनी अखेर सुरू झालेली आहे। पण अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायला पाहिजे, ही सगळी सेवा आम्ही जी मोफत असणार आहे। पूर्वी या ठिकाणी डिझेलवर जी शवदाहिनी असायची त्या ठिकाणी काही पैसे आकारले जायचे, शुल्क आकारलं जायचं, आज ते शुल्क आकारलं जाणार नाही। आमच्या नगराध्यक्षांनी आदरणीय रुचिताताई घोरपडे आणि आदरणीय राजेंद्रदादा घोरपडे यांनी स्पष्टपणे सांगितले प्रशासनाला या ठिकाणी 1 रुपया न घेता माणसावरती अंत्यसंस्कार झाले पाहिजे, कारण 10 संस्कार होत असताना शेवटच्या क्षणी सुद्धा काही लोकांकडे त्यांची परिस्थिती नसल्यामुळे शुल्क भरण्या इतकेही पैसे नसतात, त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचार केला गेला आणि ही महानगर शवदाहिनी तुम्हाला जी दिसते ही पूर्णपणे मोफत या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध असेल। एका तासात या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर 1 किंवा 2 बॉडी या ठिकाणी आपण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू शकू आणि खऱ्या अर्थाने प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणाची हानी न होणारी ही शवदाहिनी असल्यामुळे बदलापूर शहरातल्या नागरिकांना येणाऱ्या काळात हवेतलाही कोणत्या पद्धतीचा त्रास होणार नाही आणि डिझेलमुळे जे प्रदूषण होत होतं ते प्रदूषण सुद्धा या ठिकाणी होणार नाहीये। महत्त्वपूर्ण, कारण की अनेक लोकांना इथे बऱ्याच वेळ येऊन थांबावं लागायचं, अनेकांची मागणी होती की लवकरात लवकर ही शवदाहिनी सुरू व्हावी आणि गॅस शवदाहिनी असल्यामुळे नक्की त्याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। नाही, खऱ्या अर्थाने कसं असतं माहितीये का, आता डिझेलवरची जी शवदाहिनी होती ते डिझेल असलं म्हणजे शेवटी डिझेलमुळे जे धूर निघणार आहे त्या धुरामुळे प्रदूषण होणार आहे, हवा प्रदूषित होणार आहे, त्याच्यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास व्हायचा आणि लोकांच्या बाहेर तक्रारी होत्या, ह्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारी होत्या, अगदी आम्ही जेव्हा सत्तेत नव्हतो तेव्हापासूनच्या तक्रारी होत्या, पण त्याकडे दुर्दैवाने कोणी लक्ष दिलं नाही। पण आमच्या नगराध्यक्ष रुचिताताईंनी सांगितलं की मी या ठिकाणी सेवेसाठी आली आहे, माझं व्हिजन हे फक्त विकासाचं व्हिजन आहे। आज माझ्या शहरातल्या नागरिकांना जर कोणता त्रास होत असेल आणि त्याच्या मागण्या जर अनेक वर्षांपासूनच्या असतील तर त्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या पाहिजे, त्या सेवा लोकांना दिल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज स्मशानभूमीचा जो मुद्दा आहे,
स्मशानभूमीवर आमचं विशेष लक्ष होतं, कारण बदलापूर शहरात अनेक स्मशानभूमी आहेत, पण त्यापैकी ही मांजर्लीची स्मशानभूमी अनेका अर्थाने महत्वाची मानली जाते, कारण ही सर्वात मोठी स्मशानभूमी आहे बदलापूर शहरातली आहे. आणि या स्मशानभूमीमध्ये जर योग्य सुविधा नसल्या तर लोकांना नाहक त्रास व्हायचा. आता तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी, बघा मी तुम्हाला दाखवतो, हा कठडा तुम्हाला दिसत असेल, या कठड्यावर सुद्धा या ठिकाणी बॉडी ठेवल्या जातात. तिथे लोक प्रचंड गर्दी असते. कधी कधी तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी लोकांना म्हणजे प्रचंड 8-8, 9-9 तास वेटिंगला राहावं लागतं. अनेक बॉडी या ठिकाणी तशाच पडलेल्या असतात. मला असं वाटतं हा त्या देहाचा सुद्धा अपमान असतो. त्यामुळे माणसाचा शेवटचा जो 10 संस्कार असतो, कारण माणसाच्या आयुष्यात 16 संस्कार असतात आणि त्यातला सर्वात शेवटचा संस्कार हा अंतिम संस्कार असतो, त्याला 10 संस्कार आपण म्हणतो. हा 10 संस्काराला फार प्रचंड महत्व आहे. आज या ठिकाणी तुम्ही बघितला हा कठडा आहे, या ठिकाणी सुद्धा त्यांचे नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, यांना वेटिंगला राहावं लागतं. कारण या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 2 ते 3 प्रमुख या ठिकाणी दाहिन्या होत्या, पण त्या लाकडावर चालणाऱ्या आहेत आणि लाकूड तुम्हाला माहिती आहे ते पेटण्यासाठी किंवा जळण्यासाठी फार प्रचंड वेळ लागतो. त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष आदरणीय रुचिताताई घोरपडे, आदरणीय राजनदादा घोरपडे यांनी या ठिकाणी विशेष लक्ष या ठिकाणी घातलं होतं. आणि पहिलाच महत्वाचा निर्णय आम्ही बदलापूर शहरातल्या नागरिकांना जे वचन दिलं होतं ते आज आम्ही पूर्ण केलेलं आहे. आज तुम्ही बघितलं असेल या कठड्यावर तुम्हाला याच्या पुढे कोणताही व्यक्ती तासनतास 10 संस्कारासाठी वेटिंगला दिसणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे बदलापूर शहरातले नागरिक या ठिकाणी राहतात, मांजर्ली परिसरातले नागरिक राहतात, त्यांना सुद्धा हवेतला म्हणजे या ठिकाणी जर 10 संस्कारानंतर जो धूर बाहेर निघतो, ज्या वाफा बाहेर निघतात, त्याच्यामुळे जे होणारं हवेतलं प्रदूषण असेल, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम असेल, ह्या सगळ्या गोष्टी थांबतील. पर्यावरणाची हानी होणार नाही, हवेचं प्रदूषण कमी होईल. आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो, आज या ठिकाणी वेटिंगला कोणाला राहायला लागणार नाही, कारण आमचं एक स्पष्ट विजन आहे. आम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी शासनकर्ते झालेलो आहोत आणि हा एक त्यातूनच झालेला महत्वाचा निर्णय आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी रुचिताताई या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केलाय. आज अखेर आम्ही महानगर गॅसची दाहिनी सुरू केलेली आहे. अध्यक्षजी, ज्याप्रमाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये ओळा माझेवाडा मतदारसंघ इथे प्राण्यांसाठी, मुख्य प्राण्यांसाठी एक स्वतंत्र अशी शवदाहिनी बनवती देखील महानगर गॅसचीच आहे. आणि एक छोटंसं का होईना की जे मुख्य प्राणी असतात त्यांना एक शेवटचा निरोप देताना, कारण की अनेक लोकांची नाळ मुख्य प्राण्यांसोबत जोडलेली असते, एक आगळा वेगळा संकल्प त्यांनी तिथे केलेला आहे. तसं येणाऱ्या काळामध्ये आपल्या बदलापूरमध्ये पाहायला मिळेल का? नाही, 100%. आता बघा, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, अगदीच मुख्य प्राण्यांचा सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार होणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही जो विषय काढला याच्यावरती ऑलरेडी आमच्या नगराध्यक्षांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. हा प्रस्ताव देखील लवकरच या ठिकाणी घेतला जाईल आणि लवकरात लवकर मुक्या श्वानांसाठी, मुक्या गुरांसाठी या ठिकाणी एक स्मशानभूमी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या या आमच्या शासनकाळात आम्ही करणार आहोत. आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आम्ही जे निर्णय घ्यायचे ते 100% घेऊ. कारण तुम्ही बघितलं असेल, आम्ही कोणताच निर्णय आम्ही जी फक्त हवेतला घेत नाही, जो निर्णय देतो. आता 10-15 दिवसापूर्वी आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी आल्या. या ठिकाणी आल्यानंतर राजनदादा घोरपडे असतील, आमच्या रुचिताताई घोरपडे असतील, त्यांनी पाहणी केली. त्या दिवशी सुद्धा या ठिकाणी अनेक बॉड्या वेटिंगला होत्या. त्यांना फार दुःख झालं. आमच्या रुचिताताईंनी सांगितलं की या ठिकाणी बॉडी वेटिंगला नको, त्यामुळे ती शवदाहिनी सुरू झाली पाहिजे. पण त्या ठिकाणी अडचण अशी होती की ती डिझेलवर होती. त्यामुळे डिझेलवर जर परत सुरू केली तर आजूबाजूच्या नागरिकांचा रोष होता, त्यांच्या सुद्धा प्रदूषणाचा, कारण त्यांच्या सुद्धा आरोग्याचा विचार आपण केला पाहिजे ना. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, पर्यावरणाच्या हानीचा प्रश्न असेल, ह्या दोन्ही गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या. आदरणीय राजनदादा घोरपडे, आदरणीय रुचिताताई घोरपडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ती शवदाहिनी सुरू केली. आता कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही, आमच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होणार नाही, हवेतलं प्रदूषण थांबलं जाईल, पर्यावरणाची हानी थांबली जाईल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी 10 संस्कारासाठी लोकांना वेटिंगला राहायला लागणार नाही. आणि या ठिकाणी जे आम्ही दुर्दैवी चित्र बघत होतो ते चित्र सुद्धा आता लवकरच पालटणार आहे. येणाऱ्या काळात या स्मशानभूमीचा सुद्धा योग्य तो पुनर्विकास या ठिकाणी केला जाईल. आणि लवकरात लवकर तुम्ही जो मुक्या प्राण्यांचा सुद्धा विषय या ठिकाणी घेतला, तर मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा स्मशानभूमी देण्याचा एक चांगला मानवतावादी निर्णय लवकरच आमच्या रुचिताताई घोरपडे, आदरणीय राजनदादा घोरपडे त्यांच्या ध्यानात तो प्रस्ताव आहे. लवकरच त्याच्यावर निर्णय होईल. आणि बदलापूर शहरात ठाण्याच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातली दुसरी स्मशानभूमी जी महानगर गॅसवर चालणारी असेल मुक्या प्राण्यांसाठी, ती सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि 100% आम्ही ते करू. नक्कीच आपण भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. इथं आपल्याला जर कल्पना असेल, जुनी इलेक्ट्रिक शवदाहिनी होती, परंतु आता तिचं स्वरूप जे आहे ते गॅस दाहिनीमध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातूनही सूचना फलक लावण्यात आलेला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रातील मांजर्ली येथील स्मशानभूमीत गॅसवरील शवदाहिनी कार्यान्वित करण्यात आलेली असून सदरील शवदाहिनीत अंत्यसंस्काराचे हे मूल्य विनामूल्य करण्यात येणार आहे. आणि आपण बघू शकतो अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे आणि माहिती आहे. आणि आजच जे आहे ते ही संपूर्ण प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपण पुन्हा एकदा तिथे जाणार आहोत. कशा प्रकारे आपण जर पाहिलं तर हे काम करण्यात आलेलं आहे, याचा संपूर्ण आढावा जो आहे तो आपण घेतलेला आहे. आणि
ही संपूर्ण माहिती कशा प्रकारे हा पाठपुरावा करण्यात आलेला आहे याची माहिती भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपजिल्हा अध्यक्ष आदर्श तायडे यांनी आपल्यासोबत बोलताना जे आहे ते सांगितलेले आहे. आपण पुन्हा एकदा या परिसरामध्ये जाणार आहोत. कशा प्रकारे ही गॅस शवदाहिनी असणार आहे आणि संपूर्ण ही सेवा आपण जर पाहिलं तर ही मोफत असणार आहे. 1 रुपयाही इथे घेतला जाणार नाहीत, कारण की बऱ्याच लोकांच्या अडचणी असतात. अंत्यविधी करण्यासाठी लाकडावरती जर शेवटचा निरोप द्यायचा म्हटलं तर तब्बल जवळपास 3 ते 5 हजाराच्या दरम्यान खर्च येत असतो आणि ही सेवा कशा प्रकारे असणार आहेत आणि आपण बघू शकतो संपूर्ण या ठिकाणी या महानगर गॅसच्या लाईन्स आपल्याला पाहायला मिळतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपक्व असणारी संपूर्ण शवदाहिनी असणार आहे. सर, संपूर्ण हे जे बांधकाम जर पाहिलं तर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात आलेलं आहे. त्याविषयी सर काय सांगाल? नाही, खऱ्या अर्थाने बघा तुम्ही, आम्ही जेव्हा म्हणतो की पर्यावरणाची हानी होऊ नये आणि या ठिकाणी नागरिकांचं सुद्धा आरोग्य जोपासलं जावं आजूबाजूच्या, आणि या ठिकाणी जे 10 संस्कारासाठी जे बॉडी या ठिकाणी येणार आहेत किंवा एखादं अंतिम संस्कारासाठी जे काही एका व्यक्तीचं मृत शरीर या ठिकाणी येणार आहे, तो त्याच्यावरचा जो शेवटचा संस्कार आहे तो सुद्धा पर्यावरण च्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, पर्यावरणाच्या हानीच्या दृष्टीने होऊ नये यासाठी डिझेल वाहिनी आम्ही या ठिकाणी जी होती ती बंद केली आणि या ठिकाणी आता महानगर गॅसवर चालणारी ही शवदाहिनी आम्ही सुरू केलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची काळजी पूर्णपणे घेतलेली आहे, कारण गॅसवर चालणारी ही शवदाहिनी असल्यामुळे या ठिकाणी प्रदूषणमुक्त हा जो आमचा दृष्टिकोन होता या ठिकाणी तो आम्ही पूर्णत्वास नेलेला आहे. आणि याचं पूर्ण श्रेय हे आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे, आदरणीय माजी नगराध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान नगरसेवक आदरणीय राजनदादा घोरपडे यांच्या दूरदृष्टिकोनाला याचं सगळं श्रेय जाणार आहे. कारण तुम्ही बघितलं असेल अमितजी, मी तुम्हाला वारंवार सांगतो की या ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल ही शवदाहिनी ज्यावेळेस डिझेलवर चालायची त्यावेळेस प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि प्रदूषण होऊ नये या ठिकाणी जो शेवटचा माणूस येतो, सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की एखादा माणूस या ठिकाणी आल्यानंतर त्याला पैसे मोजायला लागायचे, शुल्क द्यायला लागायचं, पण ते शुल्क आता घेतलं जाणार नाही. मोफत पद्धतीने 1 रुपयाही न घेता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आणि राजनदादा घोरपडे यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आणि 1 रुपया न घेता या ठिकाणी आता अंतिम संस्कार होणार आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की बदलापूर शहरातल्या नागरिकांची आणि या मांजर्लीतल्या प्रमुख नागरिकांची जी अनेक दशकांची मागणी होती ती मागणी आता पूर्णत्वास नेलेली आहे आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो येणाऱ्या काळात सुद्धा असेच मानवतावादी निर्णय या ठिकाणी होतील. आता तुर्तास तरी मला बदलापूरच्या नागरिकांना एक सांगायचं आहे की ज्या वेळेस तुम्हाला या ठिकाणी स्मशानभूमीत यायला लागायचं त्यावेळेस तुम्हाला फार प्रश्न पडायचे त्या ठिकाणी जाऊन किती बॉडी अंतिम संस्काराच्या वेटिंगला असतील, किती लोक असतील, त्या ठिकाणी लवकर सगळ्या सुविधा मिळतील की नाही, आपला नंबर कधी लागेल. त्यामुळे ही चिंता आता दूर झालेली आहे आणि माणसाच्या आयुष्यातला शेवटचा जो 10 संस्कार आहे तो सुद्धा सुरळीत आणि सोप्या पद्धतीने व्हावा आणि तोही पर्यावरणाच्या हानीच्या दृष्टिकोनातून न होता पर्यावरणवादी दृष्टिकोनातून व्हावा यासाठी आम्ही विशेष काळजी घेतलेली आहे. आणि महानगर गॅसवर चालणारी ही शवदाहिनी आज नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे यांनी तात्काळ इथे भेट दिली आणि झटकन 10 दिवसाच्या आत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे शहरातील विकास कामही होणार काय येणाऱ्या काळात? 100% आम्ही तुम्हाला तेच सांगतोय. आम्ही या ठिकाणी सत्तेत का आलोय तर लोकांची सेवा करायला आलोय, शहराचा विकास करायला आलोय. तुम्हाला पुढच्या 5 वर्षामध्ये बदलापूर शहर ही 4थी मुंबई अर्धी झालेली दिसेल आणि कारण शेवटी बघा 5 वर्षात पूर्ण मुंबई उभी करणं हे काही साधी गोष्ट नाही किंवा माणूस हे शेवटी आपल्याला मर्यादा आहे, पण त्या विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही विकास आराखडा तयार करतो आहोत. लवकरच पुढच्या 5 वर्षामध्ये जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत या बदलापूर शहराचा चेहरामोहरा आम्ही बदलू आणि येणाऱ्या काळामध्ये बदलापूर हे सिंगापूर वाटेल अशा पद्धतीने आमचं विकासाचं विजन असणार आहे. आदरणीय रुचिताताई घोरपडे सुशिक्षित, उच्च शिक्षित, विद्याविभूषित आणि स्त्रियांचे, पुरुषांचे, या ठिकाणी युवकांचे सर्वांचे प्रश्न जाणणारी एक त्या ठिकाणी सक्षम महिला आहे आणि येणाऱ्या काळात रुचिताताईंच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली, आमच्या राजनदादांच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा जो पारदर्शी कारभार आहे त्याच्या माध्यमातून या बदलापूर शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि त्याची ही खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. जो शब्द आम्ही देतो तो शब्द पाळतो आणि तो आम्ही 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस याचा कालावधी लक्षात न घेता आज करतो, उद्या करतो, परवा करतो असं न करता लवकर करतो, त्वरित करतो आणि थेट करतो अशी आमची कार्यपद्धती आहे. त्यामुळे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आणि खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना या ठिकाणी यश आलं आणि आज मला एक अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा जो अनेक दशकांचा प्रश्न होता तो सोडवला गेला. तर नागरिकांना माझी एकच विनंती आहे की भयभीत होऊ नका, चिंतामुक्त होऊ नका. भारतीय जनता पार्टी, आदरणीय नगराध्यक्ष रुचिताताई घोरपडे आणि या ठिकाणी राजनदादा घोरपडे, आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्या कोणत्याही मागण्या असतील,
तुमच्या कोणत्याही समस्या असतील तुम्ही कमेंटमध्ये जरी टाकलं तर त्या कमेंट वाचून दुसऱ्या दिवशी सोडवण्यासाठी आम्ही कट्टीबद्ध तेवढं सांगतो. नक्कीच आपण बघू शकतो. हा अभूतपूर्व निर्णय जो आहे तो बदलापूरकर वासियांसाठी घेण्यात आलेला आहे. नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मागील अनेक वर्षांपासून तब्बल 2 वर्षांहून अधिक काळ बंद असणारी ही शवदाहिनी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे महानगर गॅसच्या माध्यमातून ही संपूर्ण सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषण मुक्त शवदाहिनी जे ते आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे 1 रुपयाही न घेता संपूर्ण ही सेवा जी आहे ती मोफत दिली जाणार आहे. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.